असतं तुमचं आयुष्य कोणाच्या हातात द्यायचं. आणि लोकशाही त्यालाच म्हणतात की जनतेचा कौल हा अंतिम असतो. पण गेल्या विधानसभेमध्ये मला नाही वाटत जनतेचा कौल हा मानला गेला. कारण जिथे जातोय तिथे सगळेजण सांगतात की साहेब आम्ही तुम्हाला मत दिलं होतं, हे सरकार येऊ शकत नाही. याचाच अर्थ असा की कुठेतरी फार मोठा घोटाळा झालेला आहे. आणि ज्या सरकारचा जन्मच घोटाळ्यातून झालेला आहे ते सरकार घोटाळे नाही करणार तर काय करणार. मतचोरी म्हणजे पक्ष तर चोरला. तुम्हाला मी डायरेक्ट सगळ्या या पक्षातनं चोर त्या पक्षातनं चोर सगळे, म्हणजे जो मोठा चोर असेल त्याला पाय घड्या. आणि जो निष्ठावंत कार्यकर्ता असेल त्यांनी काय करायचं, या बाजार गुंड्यांच्या सत्रीच्या उचलायच्या. याच्यासाठी तुम्ही मेहनत करत होतात का? आज तुमचे डोळे उघडले आणि तुम्ही एका बसवलंय हेच कोणाला कळत नाहीये. लोकसभेमध्ये तुम्ही आपला काय बंडू बॉस बरोबर आहे त्याला निवडून दिलं आणि परभणी आपला पालिकेलाच आहे, तो कोणी हलवूच शकत नाही. पण ह्या इथल्या विधानसभेमध्ये आपला पराभव झाला. ठीक आहे, झाल्यानंतर जो झाला तो पण गेला, तो जाऊया. पण तो गेल्यानंतर नवीन तरणीबाण पोरं उभी राहिली. याला म्हणतात शिवसेना. मी तुम्ही सगळे शेतकरी आहात. आता हे झाड मला खूप आवडते, छान झाड आहे. पण या झाडाची सुद्धा कधी कधी पानं गळतात. आता मला कोणी सांगितले 100 वर्षापेक्षा जास्त जुनं झाड आहे. बरोबर ना, म्हणजे पानं गळतात पण मुळं आणि खोड मजबूत आहे. तसं शिवसेनेचं आहे. मूळ आणि मुळे एवढी खालपर्यंत गेले, कोणी किती उपटू म्हटलं तरी काय उपटू शकत नाही. आणि मग ज्यांची मुळच नाहीये त्यांना तेव्हा सगळ्यांची पानं घेऊन चिकटवावी लागतात. हे फेविकॉल का जोड आहे, 50 खोके का जोड आहे, खोके घेऊनच पळाले.